पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी सोलापुरात रेनगरच्या उद्घाटनासाठी येऊन गेले. तिथे बोलताना ते भावुक झाले. पण रेनगरच्या गृहप्रकल्पाचे सर्व श्रेय माजी आमदार नरसय्या आडम यांनाच जाते, अशी टिप्पणी शरद पवार यांनी केली. मोदींनी भर सभेत भावुक होऊन भाषण केले. मात्र मोदींनी किंवा भाजपने रेनगर उभारणीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. मोदींना अश्रू अनावर झाले. लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे, असे सांगून पवार म्हणाले, सोलापुरात अनेक लोक आजही बेरोजगार आहेत. महागाई जबरदस्त वाढली आहे. या विषयांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीही बोलत नाहीत. महागाई या दोन प्रश्नाच्या संबंधी कुठेतरी ओझरचा उल्लेख त्यांनी केला असता तर मला असं वाटतं की ते अधिक योग्य झालं असतं. पण ते प्रश्न न मांडता त्याच्यावर भाष्य न करता भावना सोडण्याची भूमिका हा मूळ प्रश्नांच्या करून एका बाजूला लोकांना नेण्याची कामगिरी याचं झालेली दिसते. केंद्रीय संस्था ईडीचा वापर केंद्र सरकार हत्यार म्हणून करत आहे. एकच सरकार सत्तेत असल्याने ईडीची दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सरकारकडून केला जातोय. अजित पवार यांना संधी दिली तेव्हा ते तरुणच होते. त्यांना संधी कोणी दिली? त्यांच्या भाषणाकडे जास्त लक्ष द्यायची गरज नाही, अशी टिप्पणीही अजित पवारांच्या संबंधात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी केली. तुला सांगितलं ना की या आयुधाचा सवन राजकीय दृष्ट्या विधिवत मानणाऱ्यांना नाउमेद करणं, तिचं दहशत निर्माण करणं, याच्यासाठी हा वापर करणं हा कार्यक्रम चालू आहे. ते कुठून आले? त्यांना कुणी आणलं? त्यांना तिकीट कुणी दिलं पहिल्यांदा? आणि अशी किती लोकांचं सांगू? प्रश्न याच्याकडे फार लक्ष द्यायचं नसतं.